या सगळ्यावर नजर कायम असेल बातमी नाशिकची आहे। नाशिकमधील मुलं विक्री प्रकरण आणि या प्रकरणी आई वडील चौकशी करता पोलिसांच्या ताब्यात आहेत। मुलं विक्री केली नाही, दत्तक म्हणून दिली असं आता आईकडून चौकशीत समोर येताना दिसतंय। या सगळ्या संदर्भात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बरड्याची वाडी इथून आढावा घेतला आपले प्रतिनिधी महेश महाले यांनी। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बरड्याची वाडी या ठिकाणी मुलं विक्री केल्याचा संशय आलेला होता। काल या ठिकाणी जर बघितलं असेल तर बच्चूबाई हडोंगे या महिलेला एकूण 14 अपत्य होती आणि त्यातील काही अपत्य जे आहे ते तिने पैशासाठी विक्री केला असल्याचा संशय होता। तो कष्टकरी एल्गार संघटनेने समोर आणलेला होता आणि या ठिकाणी जर बघितलं तर आता चौकशी समिती या ठिकाणी आलेली आहे आणि या चौकशी समितीकडनं खरतर या सगळ्या गोष्टीची चौकशी केली जात आहे। तिने हे मुलं जे आहे ते विक्री केले नसून तर त्यांच्याच नातेवाईकांना दत्तक दिल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। त्या बाळांना देखील त्यांनी आता चौकशीसाठी बोलवलेलं आहे। यातील काही ही घटना जी आहे ती खरं तर एका 2 महिन्याच्या बाळामुळे उघडकीस आलेली। या शासनाकडून चौकशी समिती स्थापन करण्यात आल्यानंतर या चौकशीतून काय सत्य बाहेर येतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। ते बाळ दत्तक म्हणून दिले, तर ते अर्पण म्हणून त्यांना दत्तक मी केलं। अंगावर पिया दूध नाही, आमची अपेक्षा नाही तेवढं दूध आणायची आणि पाजायची, ते करता पण येत नाही मला। त्या माहिती नाही करायचा दूध, मग त्याच्यामुळं मी दत्तक म्हणून दिला। ते कोणाला दिलंय? ते खंडवी म्हणून दिला त्यांना दत्तक म्हणून। तुमच्या ओळखीचे? हा, आमचे भाऊबंदाच आहेत ते। हा. ते भाऊबंदात दिला। किती मुलं दत्तक दिलेत आतापर्यंत तुम्ही? 3 मुलं। आणि किती मुलं आहेत तुम्हाला? 12 मुलं किती तुम्हाला? 12 जण। 12 आहे। हे सगळे लहान मुलं तुम्ही दत्तक दिले? हो। काय कारण, का बरं? आमची परिस्थितीच ती अवघड आहे म्हणून आम्ही पियाला अंगावर नसत आहे त्याच्यामुळे ते दिली आम्ही। विक्री केली आहे, दत्तक दिले की काय केले याच्याबद्दल अजून चौकशी सुरू आहे आणि त्या मुलाला कुठे दिले त्याचीही चौकशी सुरू आहे। आता इथे गावकऱ्यांनी जी माहिती दिली इथे पंचनामा करताना, त्याच्यानुसार ते जे इथले रहिवासी आहेत विष्णू हडोंगे, तर त्यांना जवळपास 13 मुलं मुली झाल्याचं लक्षात आलं आहे। आता इथल्यांनी 13 दिली आहे माहिती, त्याच्यामध्ये एक मयत आहे मुलगा, एक मुलगा जो आता नवीन बालक जन्माला आलं त्याला बाहेरगावी दिलं गेलं आणि एक मुलगा त्यांचा आत्याच्या मुलाकडेच राहतो आणि बाकी 6 मुली होत्या। 6 मुलींपैकी एक मुलगी गावातच दिलेली आहे त्यांनी आणि 2 मुलींचं लग्न झालेलं आहे। ती थोडी हालाकीची परिस्थिती आहे, इतकी माहिती मिळाली आतापर्यंत। आता काही जी कमिटी गठीत केलेली आहे ती येणार आहे थोड्या वेळामध्ये, ती संपूर्ण माहिती काढून पुढे अहवाल देणार आहे, त्याच्यानुसार पुढची कार्यवाही केली जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।